ह्या गॅसवर कालवण शिजतंय आपलं. तर आता सध्या 5:19 झाली ते. आता थोड्या दिवसांना अंदाज पडेल आणि आत्ताच्या आपला ब्लॉग चालू झाला. इथं आपला संघर्ष आणि ते पाहुणा येते. पाहुणे आजचं नाव काय? हा काय कर म्हणजे मी आल्यावर बसली म्हणजे मी यायला नव्हतं पाहिजे का? गाय यायला झाली इथं आता बुवा आमच्या गाय यायला झाली. आता काय होईल काय होईल हा कालवड होय कालवड होईल वाटतंय का? त्या दिवशी लागा तुला झाल्या तिथं सोडून दिल त्या दिवशी कोणी जर तिथं सोडून दिल तर तुला काय माहिती त्या संभाळांना शेडाबा सोडून दिल तर तिथं नाही का शेड बघ बाईसाबाच्या घराच्या तिकडे रोड जातो बघ तिथं. पण भावा आईला कालवडच होणार कालवडच होणार. तू पेढा देणार का सांग बघा पश्चिल बरं ठीक आहे चालते. आता बघू काळू म्हणला या कालवड गायला जर कालवड झाली तर पेढ देणार ना पेढ. पाहुण्याचं काय म्हणणं इथनं त्यांचं घर दिसते कुठं शिकते घर दिसते बाळा. हा भावा त्यांचं घर लय लांब इथनं नाही दिसत. जीवन दादा मग ए पेढ भेटणार आहेत साध्या काळाला आपल्याला. गायला कालवड झाली तर मालक पेढ देणार आहे ना हो. ए आपल्याला ना काय कळत यातलं कुठलं पाय सरळ करा रे पाय हट बाबा मी तिथं धरतो वडायचा आपल्याला अंदाज नाही मी धरतो सरक सोड तिला. आपला जीवन दादा वाचू काढतोय. काढायला लागेल व्हिडिओला का काढणार ते हा डॉक्टर दाखवाय नको असू काढते हे आपला जीवन दादा अरे चिकन जीप आले आले आली जीप जीप सायले लाव की हात सायलेला गिर हात लावून मस्त बघा आलाय माझ्या घसरा तसं म्हणायचं थांबवायला तेरा ना होईल तर तुम्ही आपण त्याला होता म्हटलं जय आंबार तुम्ही जय 100% कुठे ना कुठे यायला झाली आईच्या इकडे बघ की बोकाड सोडून गेला म्हणला बोकड मारतोय त्याच्यावर राव गेला तिथं होतो तर मी त्याचं मोठं कालवड असते का नाही तर आत्ता संध्याकाळच्या 8 वाजले तर आपली भांडी घासायची चालले ते अजून आता चपात्या करायच्या. तर आज होता गावचा बाजार हिंगणगावचा दादा बाजारला गेलत पांढरी रेवडी आणली आपल्यासाठी कोथिंबीर आणली
परत ह्याच्यात अजून कलिंगड, शेवग्याची शेंग, भेंडी, परत टमाट, मटकी. लागतं आपल्याला. आपण सोपं जाणार आहे करायचं सोपं, खायला पण सोपं. आता मस्तपैकी स्वयंपाक करायचा. आता रेवड्या खायच्या चालल्या त्या, पहिल्यांदा थोड्या रेवड्या खायच्या. तर आत्ता संध्याकाळचं मस्तपैकी आपल्या चपात्या करायच्या चालल्या त्या. ह्याच्यात ह्या गॅसवर कालवण शिजतंय आपलं. वापरायला लागताना 1 मिनिट. तर अजून काय कालवण शिजलं नाही, पण त्याच्या नादा तिकडे चपाती खराबली असते आपली. अरे बाबा. तर आता सध्या मस्तपैकी आपलं जेवण करायचं चाललंय. चपाती, लोणचं आहे, मिरचा आहे, शेवग्याची शेंग आहे, परत भात आहे. भात आपल्याला विनोद चतल्यांना दिला आहे, त्यांचा कार्यक्रम होता. म्हणजे पोळ्या का, पण आपल्याला पोळ्या काय आवडत नाही. आवडतं त्या, पण आज खायची इच्छा नसते.